लाडक्या बहिणीचे आलेले आहेत धुळे शहरामध्ये ना, ज्या अपात्र बहिणी कशा बदलले जात आहेत. मी हे मागच्या वर्षीही बोलले होते आणि मी कालही हे बोललेले मीडियाशी बोलताना की हे अपेक्षितच होतं. मागच्या वर्षी माझ्यावर तेव्हा कोणालाच विश्वास नव्हता. मी मागच्या वर्षी हे सातत्याने प्रत्येक भाषणात बोलत होते आणि एक खूप गांभीर्याने, म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की आता सरकार त्यांचं आलंय, एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला काही त्यांच्याबद्दल तू मेमे करत बसायचं नाहीये, पण ऑन अ व्हेरी सिरियस नोट. आणि माझ्या अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहेत, कारण का मी त्यांना खूप गांभीर्याने आणि एक सिरियस राजकारणी आणि एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांच्याकडून अपेक्षेने बघते. आणि आज ते एका अतिशय महत्वाच्या पदावर बसलेत, जिथे कैलासवासी यशवंतराव चव्हाण बसलेले आहेत, दादा बसलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं मोठं नेतृत्व घेतलं, त्या जागेवर आज देवेंद्रजी बसलेले आहेत. त्यामुळे फक्त टीका करण्यासाठी मी नाही हे बोलत आहे, पण महाराष्ट्राचं फिस्कल डेफिसिट आणि 2 दिवसापूर्वी आलेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा फिस्कल डेफिसिट रिफॉर्मचा कागद, एवढा मोठा रिपोर्ट येतो, तो प्लीज तुमच्या चॅनल्स मध्ये जे तज्ज्ञ असतील, इकॉनॉमिस्ट असतील, अर्थकारण ज्यांना माहिती असेल, असे एक्सपर्ट्स असतील, त्यांना जरूर तो दाखवा, त्याची बातमी करा. कारण कधीतरी पॉलिसीवर आपण सगळ्यांनी चर्चा केली पाहिजे. आणि या फिस्कल डेफिसिट आणि रिफॉर्म्सवर मी स्वतः बजेटमध्ये बोलणारच आहे, पण राज्य आणि केंद्रचं नातं आणि पुढचं येणारं महाराष्ट्राचं बजेट हे खूप गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. कारण का इकॉनॉमी मध्ये स्लो डाऊन झालेला आहे. मी म्हणत नाही, केंद्र सरकार देशाचा आणि जगाचा डेटा सांगतोय. आणि आजच माझ्याकडे एक स्लाइड आली आहे, ज्याच्यात बेरोजगारी ही या देशात वाढलेली आहे असा हा डेटा सांगतो. तो मी तुमच्यावर शेअर करीन, मी ट्विटही केला असेल आतापर्यंत. त्यामुळे अतिशय बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल. पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की डीपीटीसीचे पैसे वळवले जात आहेत. हे काय आहे, खरं नक्की काय आहे, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय. पण नाही सरकार ज्यावेळेस गव्हर्नमेंट म्हणजे इलेक्शन्स होते ना, सरसकट सगळे फॉर्म स्वीकारले गेले, सगळ्यांना ते अवेलेबल करण्यात आले, पण आता निकष का बदलले जात आहेत? कारण सरकार त्यांचंच आहे, आधी पण त्यांनीच. याचं उत्तर तुम्हाला सरकारला विचारायला लागेल आणि सरकारला उत्तर द्यावं लागेल. कारण का एवढा फसवणूक आहे असं वाटतंय का? कारण आता तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे. पण मला असं वाटतं की हे सरकारनी याचा पूर्ण डेटा, काय धोरण करणार आहे हे पॉलिसी लेवलला म्हणजे सांगितलंच पाहिजे ना मायबाप जनतेला.